म्हणजे 1992 साली माझी नेमणूक झाली वेल्हे तालुक्यात. एकदम डेंजरस गाव होतं, अतिदुर्गम. आणि त्या ठिकाणी माझी पत्नी सुद्धा माझ्यासोबत होती. या माझ्या पत्नीचं सुद्धा मला खूप सहकार्य लागलं की ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी ती यायची. आता ना मुक्ताबाईंनी म्हटल्याप्रमाणे ताटी उघडा ज्ञानेश्वरा. का म्हटलेलं होतं की ज्ञानेश्वर महाराज रुसले होते, परंतु मुक्ताबाईंनी त्यांची समजूत काढली की लोक काय म्हणतील ते म्हणू द्या, परंतु तुम्ही दार उघडून बाहेर या आणि आपल्या कामाला लागा. त्याप्रमाणे माझी पत्नी सुद्धा माझ्या सोबत राहिली. आणि या सर्व श्रेयाचं महत्व म्हणजे माझी पत्नी जी धर्मपत्नी आहे ते तिने मला आतापर्यंत आता फार शेवटच्या रिटायरमेंट पर्यंत सुद्धा तिने मला टिफिनच्या बाबतीत म्हणा कुठल्याही कामाच्या बाबतीत तिनं सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे महत्वाचं माझं ध्येय होतं की प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयातक होता. की तुमच्याकडे असणारा जो वेळ आहे तो तुम्हाला चांगलं शिखरावर पोहोचवू शकतो. वेळेचा जर दुरुपयोग केला तर तुम्ही काही करू शकता नाही आणि तुमच्या डोक्यात असे विविध विचार सुचतात. परंतु ज्या वेळेस मला जो वेळ मिळायचा ते आता माझं काम म्हणजे शैक्षणिक काम. शैक्षणिक कामासाठीच मी धोत्रे सर म्हणत होते 24 तास धनी सरांच्या डोक्यात शाळा असायची. कारण की महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस मी शाळेत जरी नसलो तरी माझे काय काम राहिले, गावाचं काय राहिलं किंवा अध्यक्षांनी काय म्हटलं, सरपंचांनी काय म्हटलं याबद्दल मी विचार करायचो आणि येताना ते परिपूर्ण करूनच इकडे यायचो. आणि माझ्या शाळेविषयी सांगायचं म्हणजे बाबूसर शाळेचे सर्व सहकार्य मला जे लाभले. जरी मी वयाने मोठं होतो तरी सर्वजण माझं सांगितलेलं काम पूर्ण वेळेत करायचे. आणि विद्यार्थ्यांशी माझं नातं म्हणजे हे शिक्षकासारखं नव्हतं, मैत्रीचं नातं. कुठलाही मुलगा कुठल्याही समाजाचा असो मी त्याला एकदम जवळून निहाळायचो का हा कसा वागतो याला कशाची गरज आहे. मग आमच्या भात शिजवणाऱ्या बाई असो बघा, मालनताई, हिराबाई, त्या नेहमी म्हणायच्या. आमचे धनी सर एक दिवस आले नाही तरी म्हणत होते धनी सर कुठे गेले. त्यांचा मला फोन यायचा की उद्या काय करायचं येते. मी म्हणायचो मी जर रजेवर असलो तरी तुमची सर्व व्यवस्था करून गेलेलो होतो. मला रजेवर जरी जायचं असलं चकोरनाना तरी मी काय करायचो दुसऱ्या दिवसाचं नियोजन करून जायचो. म्हणजे एवढी मी काटेकोरपणाने ते काम करायचो. या गावाच्या विषयी सांगायचं, पूर्ण ग्रामपंचायत, पूर्ण सर्व पालक किंवा सर्व सहकारी सोसायटीचे जे काय सदस्य चेअरमन हे ते त्या सर्वांची स्वभाव मला माहित होती की कोण कसं वागतंय काय कसं वागतंय. तर मी काय करायचो कधी काही वाद व्हायचा असला तर वेळ मारून न्यायचो आणि दुसऱ्याला सांगायचो त्यांना थोडं समजावून सांगत त्यांच्या माध्यमातून मी काम करून घ्यायचो. आणि या शाळेला जे काही समजा आता मी यायच्या आधीच ब्लॉक बसवलेत, जे काही कामं झालेत, चारी बाजूला वॉल कंपाऊंड आहे, चारी बाजूला ब्लॉक झालेत. आताच्या ज्या सरपंचताई आहेत दीपालीताई यांनी शाळेच्या चारी बाजूला कॉन्क्रीटचे रस्ते केलेत. हे श्रेय म्हणजे या बाबूसर ग्रामपंचायतचं श्रेय आहे. आणि दीपालीताई नागवडेंना माहित होतं की शाळेच्या चारी बाजूला जर आपण रस्ते केलेत तर मुलांना कुठलंही रात्री बेरात्री कुठं जायचं असलं तर आता त्यांनी सौर ऊर्जेचं पॅनल टाकलं आणि त्या शाळेमध्ये रात्रीचा सुद्धा 24 तास लाईट राहते. म्हणजे दिवसा तर लाईट असतेच परंतु रात्रीचा पूर्ण प्रकाश आणि सीसीटीव्ही कॅमेरे. तसंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत ते मी यायच्या आधीच होते 2016 पासून. आणि आता बघा ते रिटायर झाले नाहीत पण त्यांनी मला रिटायर केलं. तर मला म्हणत होते आता तुम्ही मला नारळ देणार का मी तुम्हाला नारळ देऊ. म्हटलं आता तुम्हीच मला नारळ द्या. आमचे मित्र चकोर नाना, मी 2002 साली तांदळी शाळेत होतो. तो चकोर नाना सुद्धा गणेगावला होते, काळे सर गणेगावला होते. तिथं पठारे मॅडम मुख्याध्यापिका होत्या काष्टीच्याच. आणि ज्यावेळेस मी शिरूरला आलो त्यावेळेस मला एक कुलकर्णी साहेब होते नामदास सर, तर ते म्हणत होते आदर्श शाळा देतो तुला. तर मी म्हणायचो माझ्यासोबत फॅमिली आहे, लहान लहान मुलं आहेत, मला मोठी शाळा द्या. ते म्हणत गणेगावची शाळा बघून या तुम्ही, दिली तुला गणेगाव शाळा. आणि गणेगावच्या शाळेत येत असताना काय केलं, मी आलो पुण्यावरून, उतरलो दौंडवरून सोनवडीवरून परत ते नदी लागली मला, होडीत बसून गणेगावला आलो रविवारी दिवशी. तर पठारेबाईच्या शिक्षिका आहेत, आदर्श शिक्षिका, कडक स्वभाव आहे त्यांचा. त्या जादा तास घेत होते स्कॉलरशिपचे. ती शाळा बघितली मी. त्या गावात सर्व बाबळीचं शाळेच्या भोवताली रान होतं, ती बघितली शाळा. आणि त्या बाईंची भेट न घेतात निघून गेलो सोनवडी आणि पुण्याला. परत कुलकर्णी साहेबांच्याकडे सोमवारी गेलो. म्हटलं मला ती शाळा नाही पाहिजे, तुम्ही काय आदर्श शाळा म्हणता, मला आता भरपूर काम करायचं आहे तर मला अशी मोठी शाळा द्या.
की जिथं मला रांजणगाव गणपतीची शाळा, ते म्हणत होते, तुझे काय स्कॉलरशिप मध्ये मुलं आलेत का, किती आलेत? म्हटलं एकही नाही आला. परंतु इथून मला काम करायचंय, कारण की वेल्हे तालुक्यामध्ये एक शिक्षकी शाळा होती आणि पहिली ते चौथी पर्यंत सर्व मुलं मलाच शिकवावं लागायचं. तिथं काही स्कॉलरशिपचा प्रश्नच नव्हता आणि वाव नव्हता. तर कुलकर्णी साहेब म्हणत होते, तू आता तांदळीची शाळा बघून ये. तांदळीच्या शाळेला आलो. शनिवारचा दिवस होता, शनिवारची शाळा. तांदळीच्या शाळेजवळ उतरलो मी, परंतु शाळेला 10 वाजता सुट्टी देऊन टाकली शिक्षकांनी. म्हटलं शाळा तर 10:30ला सुटते. तर म्हणत होते आज बाजार आहे तर लवकर सोडलेशील. बघा, मग तिथे परत चौकशी केली.